राष्ट्र सह्याद्री, आवाज जनतेचा, प्रयत्न जनहिताचा। श्रीरामपूर शहरात घडलेल्या हॉटेल व्यावसायिकाच्या खून प्रकरणी पसरत असलेल्या विविध चर्चांना पूर्णविराम देत पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांनी सोमवारी सायंकाळी पत्रकार परिषद घेत सविस्तर या घटनेबाबत खुलासा केला। यात तपासाबाबत सविस्तर माहिती दिली असून या गुन्ह्यामागे मुंबईहून आलेल्या आरोपींचा सहभाग असल्याची चर्चा तपासात पूर्णपणे निराधार ठरल्याचं त्यांनी सांगितलंय। या खून प्रकरणात केवळ 3 आरोपींचाच सहभाग निष्पन्न झाला असून तिघांनाही पोलिसांनी अटक केली आहे। तपासाच्या सुरुवातीच्या टप्प्यात संशयाच्या भोवऱ्यात असलेल्या अन्य 2 व्यक्तींचा या गुन्ह्याशी कोणताही संबंध आढळून आलेला नाही। तसेच घटनेदरम्यान कोणत्याही प्रकारच्या हत्याराचा वापर करण्यात आलेला नसल्याचेही तपासातून स्पष्ट झाले। पोलिसांनी घटनाक्रमाचा बारकाईने तपास केल्यानंतर हा प्रकार जेवणाच्या ऑर्डरवरून झालेल्या किरकोळ वादाचे पर्यवसान असल्याचं निष्पन्न झालंय। त्यामुळे या प्रकरणाबाबत सोशल मीडियासह विविध माध्यमात सुरू असलेल्या टोळी युद्ध किंवा बाहेरील गुन्हेगारांच्या सहभागाच्या चर्चा या वस्तुस्थितीशी विसंगत असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांनी केलंय। पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 686/2026 हा खुनाचा गुन्हा दाखल झालेला आहे। यामध्ये आतापर्यंत 3 आरोपी निष्पन्न झालेले आहेत आणि 3 आरोपींना पोलिसांनी अटक केलेली आहे। यामध्ये आरोपी सूरज जाधव, ओंकार डफळ आणि यश जाधव असे 3 आरोपी निष्पन्न झालेले आहेत। या तिघांनाही पोलिसांनी अटक केलेली आहे। आतापर्यंत झालेल्या तपासाअंती असे निष्पन्न झालेले आहे की या 3 आरोपितांनी मिळून हा खून केलेला आहे। तथापि यामध्ये आणखी तपास सुरू आहे। आरोपी हे पोलीस कोठडीमध्ये आहेत। नागरिकांनी कोणत्याही अफवांवरती विश्वास ठेवू नये। पोलीस तपास हा योग्य दिशेने सुरू आहे। या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक खैरे श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन हे करत आहे। राष्ट्र सह्याद्री, आवाज जनतेचा, प्रयत्न जनहिताचा।